नमस्कार मंडळी. तर तुमचा झाला का आषाढ तळून? आषाढ तळणं ही प्रथा काय आहे, ती कशामुळे पाळली जाते आणि त्याचं शास्त्रीय कारण आणि धार्मिक कारण काय, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि लगबग चालू आहे ती आषाढी एकादशीची. आषाढी एकादशी 25 जुलै रोजी आहे आणि त्या अगोदर आपल्याला आषाढ तळून घ्यायचा आहे, कारण आषाढी एकादशीच्या दिवसानंतर भगवान श्री विष्णू शयनमुद्रेमध्ये जातात. ते 4 महिन्यासाठी शयन करतात आणि तेव्हा मग चातुर्मासाला सुरुवात होत असते. काही काही ठिकाणी चातुर्मास हा संपूर्णतः पाळला जातो आणि काही ठिकाणी पाळलाही जात नाही. या प्रथा, धार्मिक प्रथा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या रीतीने पाळल्या जातात. आषाढ तळणं ही देखील एक धार्मिक प्रथाच आहे. ती सर्वच ठिकाणी सारख्या प्रमाणात पाळली जात नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी ही प्रथा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या आपल्या सवडीनुसार पाळली जाते आणि ही प्रथा पाळलीच पाहिजे असाही नियम नाही. परंतु काही धार्मिक नियम किंवा मग शास्त्रीय कारणं, तसेच ऋतूबदलाची कारणं, या सर्व गोष्टी सांगोपांग एकत्रित याव्यात, यासाठी बहुतांशी ह्या धार्मिक प्रथा परंपरा आपल्या पूर्वजांनी पाळलेल्या असतील आणि त्या पूर्वजांच्या प्रथा परंपरा आपण आपली संस्कृती म्हणून जपून पुढे घेऊन जात असतो. अशीच एक परंपरा म्हणजे आषाढ तळणे होय. तर आषाढ तळणे म्हणजे नेमकं काय? तर आषाढ महिन्यामध्ये, आषाढ महिन्याच्या शेवटी आणि चातुर्मासाच्या अगोदर आपल्या घरामध्ये तळलेले पदार्थ तयार केले जातात. त्यामध्ये शेव, चकली, करंजी अशा प्रकारच्या आपल्या आवडीच्या पदार्थांचा समावेश केला जातो. याच्या मागील कारण हेच असावे की की चातुर्मासाच्या सुरुवातीच्या अगोदर, चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णू शयनमुद्रेमध्ये जातात त्या अगोदर आपल्या घरी चांगले पदार्थ, आवडीचे पदार्थ देवाच्या करून देवाला नैवेद्य दाखवणे हे देखील कारण असू शकते. किंवा त्याचबरोबर असेही कारण असू शकते की पावसाळ्याची सुरुवात होत असते आणि ऋतूबदल होत असतो. आपण उन्हाळ्यातील कडक उष्णतेला झेलून आपण पावसाळ्यात पदार्पण करणार आहोत. त्यामुळे डायरेक्टली ऋतूबदल आपल्याला सहन व्हावा म्हणून असे उष्णतावर्धक आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट बदल न होता आपल्या शरीरामधील उष्णता कायमस्वरूपी कायम हळूहळू बदलत जावी, यासाठी आपल्या पूर्वजांनी हे नियम तयार केलेले असावेत. उष्ण पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामधील या पदार्थाची उष्णता टिकून राहते आणि डायरेक्टली जो बदल आपल्या शरीरामध्ये होत असतो तो अचानकपणे न होता हळूहळू बदल होत जाईल आणि आपले शरीर जो पावसाळ्यातील होणारा गारवा आहे, या गारव्याला झेलण्यासाठी सक्षम होईल. हे देखील कारण यामागे असावे. आणि त्याचबरोबर धार्मिक कारण असेही असू शकते की आपण भगवान श्री विष्णूंना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो. त्याचबरोबर चातुर्मासामध्ये वेगवेगळे सण, वार, व्रत, वैकल्य यांची रेलचेल असते. त्याचबरोबर काही जण श्रावण महिना संपूर्णतः पाळला जातो. श्रावण महिन्यामध्ये संपूर्णतः उपवास केला जातो. त्यामुळे त्या महिन्या अगोदर आपलं शरीर आहे ते सक्षम बनवणं, आपल्या शरीराला आवश्यक मिनरल्स, आवश्यक पोषक तत्व, आवश्यक स्निग्ध पदार्थ मिळावेत, यासाठी ही तळलेली पदार्थ खाणे हे आपल्या शरीरासाठी उत्तम असते. यामुळे ही परंपरा पडली असावी असं मानलं जातं. आषाढ तळून आपल्या घरातील बायका आपल्या घरातील देवघराला नैवेद्य दाखवतात आणि सगळेजण या तळलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत असतात. त्याचबरोबर आपल्या घरातील या निमित्ताने सर्व सदस्य एकत्र येतात. त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं. घरामध्ये काहीतरी नवीन होते. यामुळे घरातील सदस्यामध्ये उत्साह नांदतो. यासाठी देखील हे कारण असावं. अशा प्रकारच्या रीती, परंपरा, धार्मिक श्रद्धा ज्या मान्यता आहेत त्या पाळण्यामागे एवढंच कारण असतं की आपली जी जुनी संस्कृती आहे ती आपण आपल्या मुलांना कळावी. आपण आपल्या पूर्वजांनी दिलेली आपल्याला जी
देणगी आहे, जी संस्कृती आहे ती आपण आपल्या आपल्या मुलांना समजून सांगावी, ती आपल्या मुलांकडे सोपवावी, त्यांना त्या संस्कृतीचं ज्ञान हो, यामुळे या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या पाळल्या जातात. या पाळण्यामध्ये एक वेगळीच आपल्याला अनुभूती मिळते, आपल्याला एक वेगळाच आनंद देखील मिळतो. यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं. त्याचबरोबर घरामध्ये काहीतरी नवीन घडतं. यामुळे आपल्या घरातील मुलांना एक नवीन उत्सुकता लागून राहते. नेमकं काय आहे, काहीतरी विशेष आहे आणि त्यामुळे घरभर चैतन्य निर्माण होतं. अशाच या गोष्टी नाविन्यता आपल्या जीवनामध्ये एक स्थिरपणा न येता एक नाविन्यपूर्ण आपल्या जीवनामध्ये बदल व्हावा आणि आपलं जीवन थोडंसं विरंगुळ्याच्या ठिकाणावर यावं म्हणून अशा ह्या प्रथा परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच ही आषाढ तळणे ही देखील परंपरा मानली जातं. आपण बोलत बोलत ऐकत असतो की आषाढ तळला का, असं आपण एकमेकांना विचारत असतो की आषाढ तळून झाला का. तर या आषाढ तळण्यामागची ही कारणं असू शकतात. त्याचबरोबर या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जी भाविक भक्त वारीची सेवा करतात, आषाढी वारीसाठी ते आपल्या घरातून जात असतात आणि त्यांना खूप प्रवास करावा लागतो, चालावा लागतो, पायी दिंडी काढावी लागते. त्यामुळे त्यांना आपल्या घरी आषाढ तळून त्यांच्यासोबत देता येईल किंवा मग त्यांना हे पदार्थ खाऊ पिऊ घालून त्यांच्यामध्ये एक ऊर्जा राहावी, ती ऊर्जा टिकून राहावी, हा देखील यामागचा उद्देश असू शकतो. या परंपरा आपल्या महाराष्ट्रातच पाळल्या जातात आणि ह्याही सर्वत्र एका रीतीनेच एकाच दिवशी अशा नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या धारणेनुसार पाळल्या जातात. अशा परंपरा पाळून आपण आपली संस्कृती जपायची असते आणि ती आपली संस्कृती आहे ती आपल्या मुलांकडे सुपूर्द करायची असते. यासाठी या गोष्टी केल्या जातात. अशाच गोष्टी तुम्ही केल्या का? तुमच्याकडे आषाढ तळला जातो की नाही आणि तो कशाप्रकारे तळला जातो किंवा मग काय पद्धती आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धती ती कशाप्रकारे साजरी केली जाते याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे तुमचा आषाढ तळून झाला असेल तर त्याचा आनंद घ्या. भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.